तर कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की NumPy लायब्ररीज कशी यूज करायची आणि त्यामधल्या डिफरंट टाईपच्या ज्या मेथड्स आहे फंक्शन्स आहे त्या काय काय अवेलेबल आहे आणि आपण जो डेटा आहे थ्रू NumPy लायब्ररी तो कसा चेंज करू शकतो. सो इन मशीन लर्निंग आपल्याला डेटा प्रोसेसिंगसाठी किंवा डेटा मॅनिप्युलेशन जितकं पण आपण करतो त्यासाठी एक लायब्ररी अजून लागते कॉल्ड पांडाज. So Pandas is one of the most important Python library used in data science, data analysis, machine learning, and artificial intelligence. It provides powerful and easy to use data structure for storing, organizing, cleaning, and analyzing the data. The name Pandas is derived from the term panel data, which refers to the multidimensional structured data set commonly used in a statistics and economics. सो पांडाजला आपण असं कन्सिडर करू शकतो की इट इज अ एक्सेल फॉर प्रोग्रामिंग लँग्वेजेस. आपण जसा डेटा एक्सेल टेबल्समध्ये स्टोअर करतो, सो जेव्हा पण आपल्याला हा डेटा प्रोसेसिंगसाठी वापरायचा असतो मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा, सो आपण हा डेटा पांडाचे डेटा स्ट्रक्चर आहे दोन, एक आहे सिरीज आणि दुसरं डेटा फ्रेम. तर मग हे डेटा स्ट्रक्चर्स वापरून तो डेटा स्टोअर करतो आणि अकॉर्डिंग टू अवर यूज केस आपण त्याला मॅनिप्युलेट करतो आणि यूज करतो त्याला. सो पांडाज एक वन ऑफ द मोस्ट फास्ट डेटा स्ट्रक्चर आहे ज्या थ्रू आपण डेटा रिट्राईव्ह करू शकतो. सो ऑलरेडी एक लायब्ररी अवेलेबल आहे NumPy. सो मग काय गरज आहे पांडाची. तर मग NumPy मध्ये जसं आपण बघितलं की NumPy फक्त काय प्रोव्हाइड करतं की NumPy ॲरे प्रोव्हाइड करतं आपल्याला आणि ॲरे विथ सिमिलर डेटा टाइप्स. बट जेव्हा आपल्याला मल्टिपल डेटा टाइप सोबत काम करायचं आहे तर मग तेव्हा आपल्याला आपण पांडाज वापरतो आणि जेव्हा जो डेटा आहे तो टॅब्युलर फॉर्ममध्ये तर मग दॅट टाइम आपल्याला पांडाजच यूज करावं लागतं. आणि पांडाज मल्टिपल डेटा सोर्सेस पासून इम्पोर्ट सपोर्ट करतं, जसं की SQL, एक्सेल, JSON, रॉ डेटा, टेक्स्ट फाइल्स, CSV अँड मेनी मोर. सो असे जे टाईप्स आहे पांडाज सपोर्ट करतं टू इनपुट. जसं की आपल्याला जर हाच डेटा NumPy मध्ये जर प्रोसेस करायचा असला तर मग इच वन बाय वन त्याला आपल्याला डिवाइड करावं लागेल आणि मग ॲरेमध्ये स्टोअर करावं लागेल. सो पांडाज जी लायब्ररी बनलेली ती ऑन टॉप ऑफ NumPy लायब्ररी वर बनलेली आहे. म्हणजे ज्या पण इंटरनल प्रोसेसिंग होतात तर मग त्या पांडाजमध्ये सगळ्या इंटरनली NumPy लायब्ररीज थ्रू होता. सो दॅट्स वाय pandas also is a fast library. Unlike NumPy, which primarily works with homogeneous numeric arrays, pandas can efficiently handle heterogeneous data. Heterogeneous data means different type of data such as integers, floats, strings, dates, booleans, व्हॅल्यूज इन द सेम डेटा सेट. आपण जेव्हा पण एका पांडाज डेटा सेट थ्रू प्रोसेसिंग करतो, सो त्यामध्ये डिफरंट टाईपचा डेटा असू शकतो. बट इन NumPy त्याचं एक असं आहे की आपल्याला एकच टाईपचा आपण डेटा त्या ॲरेमध्ये स्टोअर करू शकतो. तेव्हा ते ऑपरेशन आपलं जे आहे जसं की आपण काल बघितले सम, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, पॉवर, एक्सपोनंट. सो असे सगळे जे ऑपरेशन्स आहे ते आपण त्याच डेटावर परफॉर्म करू शकतो जेव्हा की डेटा आपला वन सिंगल फॉर्मॅटमध्ये. मग आता पांडाजमध्ये दोन डेटा स्ट्रक्चर आहे. फर्स्ट इज सिरीज अँड सेकंड इज डेटा फ्रेम. सो सिरीज एक वन डायमेन्शनल डेटा स्ट्रक्चर आहे अँड डेटा फ्रेम एक टू डायमेन्शनल डेटा स्ट्रक्चर आहे. सो सिरीजला आपण असं कन्सिडर करू शकतो की जस्ट लाईक इट इज अन ॲरे आणि डेटा फ्रेम इट इज अन टेबल. सो हे दोन जे डेटा स्ट्रक्चर आहे तर मग हे सगळ्यातलं मोस्टली तुम्ही कुठला पण जेव्हा डेटा प्रोसेस करत असले आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी किंवा मशीन लर्निंगसाठी, डेटा सायन्स, डेटा ॲनालिसिस, तुम्हाला मशीन लर्निंगचं कोणतं पण काम करायचं तर मग ही पांडाची लायब्ररी ती यूज केली जाणारच जाणार. NumPy आपण यासाठी बघितली की आपल्याला त्याचं फाउंडेशन बघायचं होतं की आपण आता आपल्याला या पुढे सगळ्या लायब्ररीज बघायच्या जसं की पांडाज आणि बाकीची डेटा प्रोसेसिंग. तर मग ती अंडरनीथ म्हणजे बॅकग्राऊंडला कशी होती त्यासाठी आपण NumPyचं स्टडी केलं. NumPy आपण तितकं यूज नाही करत. आपण सगळ्यात जास्त लायब्ररी यूज करतो ती म्हणजे पांडाज, जितका आपला डेटा आहे तो सगळ्या प्रोसेसिंगसाठी. मग आपण पांडाज लायब्ररी यासाठी शिकतोय की आपल्याला पांडाज लायब्ररी काय आहे ते कळावं
पांडाज लायब्ररी कशी इम्पोर्ट करू, अजून जी सिरीज डेटा स्ट्रक्चर आहे त्या थ्रू आपण डेटा कसा स्टोअर करू शकतो, क्रिएट create and work with data frames, understand indexes, rows and columns in pandas, access from series and data frames, understand the difference between series and data, and numpy arrays. So आपल्याला यात इतक्या सगळ्या कन्सेप्ट आहे त्या आज स्टडी करायच्या आहे. तर मग आपल्याला पांडाची नीड का बरं आहे, तर मग जेव्हा पण डेटा आहे तो डिफरंट टाईपच्या फॉर्मॅटमध्ये, लेट्स से की इथं रोल नंबर अँड मार्क्स आहे. आता रोल नंबर अँड मार्क्स हा आपला इंटिजर टाईपचाच डेटा आहे. बट आता इथं जर नेम ॲड झालं, ईमेल ॲड झाला, अजून क्लास ॲड झालं, तर मग डेटाचा टाईप बदलला. जसं की आता तो इंटिजर अँड स्ट्रिंगचा डेटा झाला. आणि आपण एक अजून फील्ड यूज केली तिथं इज ॲक्टिव्ह. तर मग इज ॲक्टिव्ह फील्ड असली तर मग ती बुलियन मध्ये असेल ट्रू किंवा फॉल्स. तर मग आता हा जो डेटा आहे हा आपण नॉर्मली जर प्रोसेस करायचा असला तर मग हा खूप हार्ड आहे प्रोसेस करायला. बट पांडास काय करतं, पांडास अंडरनीथ नंपाय यूज करतं. सो आपल्याला जेव्हा हा रो प्रोसेस करायचा आहे विथ इंटिजर व्हॅल्यू, लेट्स से की मला आता हा मार्क्स नावाचा कॉलम आहे, तर मार्क्स नावाच्या कॉलम मधनं काहीतरी त्याची फायनल व्हॅल्यू पाहिजे की टोटल स्टुडंटचे किती मार्क्स आले. तर मग मी पांडास लायब्ररी थ्रू ते सेम ऑपरेशन परफॉर्म करू शकतो जे मी नंपाय लायब्ररी थ्रू करू शकत होतो, पण मग सगळ्या डेटा टाइप्सवर जितके अवेलेबल आहे. नंपाय लायब्ररीज मध्ये आपण फक्त इंटिजर अँड फ्लोट यावरच जे ऑपरेशन आहे ते परफॉर्म केले, आणि इथं आपण हेट्रोजेनियस डेटाला पण हा सपोर्ट आहे. मग जेव्हा पण आपल्याला अशी इन्फॉर्मेशन मॅनेज करायची आहे जी की टॅब्युलर फॉर्ममध्ये स्टोअर आहे, तर मग तिथं काय प्रॉब्लेम येतो की डेटा इज स्कॅटर्ड. म्हणजे डेटा डिफरंट डिफरंट लोकेशन्सला कॉलम्समध्ये स्कॅटर्ड असतो, तो एका ठिकाणी स्टोअर नाही राहत. सो दॅट्स वाय हे एक कॉम्प्लेक्स टास्क आहे युजिंग नंपाय. सर्चिंग इज स्लोअर. जेव्हा आपण सर्च करायचा असला एक डेटा, आता आपला जो डेटा आहे तो टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये आहे, जसं की 1018591 असं. आणि असं कन्सिडर जर आपण केलं की हा एक खूप मोठा टेबल आहे, तर मग असा जास्त कॉलम्स आणि जास्त रोज, मग आता मला कोणती तरी एक पर्टिक्युलर व्हॅल्यू जर त्यात सर्च करायची आहे, तर मग ती व्हॅल्यू सर्च करण्यासाठी ते एक कॉम्प्लेक्स टास्क आहे. सो फॉर दॅट आपण डेटा फ्रेम आहे पांडाच्या त्या यूज करतो. अपडेटिंग रेकॉर्ड इज हार्डर, स्टॅटिस्टिकल अनालिसिस रिक्वायर्स मोर कोड. सो आपल्याला आता इथं NumPy मध्ये आपण बघितलं तर NumPy मध्ये काय करत होतो, आपण एकच ॲरे क्रिएट करत होतो, राईट. एक ॲरे क्रिएट करत होतो आणि त्यावर जे आपण ऑपरेशन्स आहे सगळे ते परफॉर्म केले, जसं की ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, मेन, मीडियन, मोड, ॲव्हरेज, स्टँडर्ड डिव्हिएशन, जितके पण स्टॅटिस्टिकल ऑपरेशन्स आहे तर मग ते आपण परफॉर्म केले त्यावर, आणि ते इझी होते परफॉर्म करायला. का? कारण की जो डेटा आहे तो सगळा एका ठिकाणी स्टोअर होता. आपल्याला जर त्यात काही सर्च जरी करायचं असतं तर जस्ट बाय वन लाईन ऑफ कोड आपण सर्च करू शकत होतो. पण आता हा डेटा जो आहे तो टेबल फॉर्मॅटमध्ये आहे आणि डेटाचे डेटा टाइप्स डिफरंट आहे. सो इथं आपल्याला एक डेटा पण सर्च करायचा असला साधा किंवा नॉर्मल जेव्हा जे ऑपरेशन्स आहे ते त्यावर परफॉर्म करायचे असले तर मग ते हार्डर जाईल. सो दॅट्स वाय आपण डेटा फ्रेम यूज करतो टू मेक इट सिम्पलर. मग पांडाच हे जे प्रॉब्लेम आहे आतापर्यंत आपण डिस्कस केले हे सॉल्व करतं. तर मग पांडाचे काही फीचर्स आहे. फर्स्ट इज द इझी डेटा मॅनिप्युलेशन. सेकंड, लेबल्ड रोज अँड कॉलम्स. जेव्हा पण आपण डेटा रिट्राईव्ह करतो तेव्हा आपण रोज अँड कॉलम्स थ्रू रिट्राईव्ह करतो. रोज मीन्स बाय रोज असतात इंडेक्स नंबर्स 0 1 2 3 4 5 6 जिथपर्यंत आपला डेटा आहे, आणि कॉलम्स असतात ॲक्च्युअल कॉलम नेम्स. आता प्रत्येक डेटा आहे तर मग प्रत्येक डेटाला एक कॉलम नेम आहे, राईट. तर मग आता हे दोन आहे आपले कॉलम, रोल नंबर अँड मार्क्स, हे दोन आपले कॉलम्स आहे. 101 102 103 हे आपले रोल्स आहे. मग याची इंडेक्सिंग कशी होते की आपल्याला जेव्हा आपण कॉलम्स ॲक्सेस करायचे तर आपण यांचंच हेच नाव मेन्शन करतो, रोल नंबर अँड मार्क्स. पण आपल्याला आता हे रो वाईज ॲक्सेस करायचे, मग हा झाला रो 0, हा झाला रो 1, हा झाला रो 2, आणि जितके आपले रोज असतील आपल्या टेबलमध्ये तर मग ते वन बाय वन असे
आपण त्यांना इंडेक्स क्रिएट होत जाते. तर मग जेव्हा पण आपल्याला हा डेटा ऍक्सेस करायचा असला तर आपण असं मेन्शन करू डेटा फ्रेम ऑफ 0 आणि जो रोल नंबर आहे तो जो कॉलम आहे तो. आता मला जर रोल नंबर ऍक्सेस करायचा तर मग मी असं ऍक्सेस करेल डेटा फ्रेम ऑफ 0 ऑफ रोल नंबर. मग मला हा जो रोल नंबर आहे 101 हा ऍक्सेस होऊन जाईल. नेक्स्ट इज फास्ट डेटा अनालिसिस. जेव्हा पण आपल्याला या थ्रू डेटा अनालाइज करायचा असला पांडास थ्रू, तेव्हा जो त्याचा डेटा अनालिसिस आहे तो आपण खूप फास्टली करू शकतो. कारण की त्यावर आपण डिफरंट टाईपच्या स्टॅटिस्टिकल मेथड्स ते अवेलेबल आहे. तर मग थ्रू दॅट आपण जो डेटा आहे तो अनालाइज करू शकतो की या डेटाची सम काय, यात ॲव्हरेज किती निघतंय, मीन, मीडियन, स्टँडर्ड डेविएशन. तर मग ह्या सगळ्या अनालिसिसच्या मेथड आपण यात बिल्ट इन अवेलेबल आहे. सो दॅट्स वाय आपण जो डेटा आहे तो फास्ट अनालाइज करू शकतो. हँडल्स मिसिंग व्हॅल्यूज इन केस जर आता आपला जो डेटा आहे तर मग डेटा जेव्हा पण येतात तर मग ते खूप मोठ्या ह्यूज फॉर्मॅटमध्ये असतात. तर मग जेव्हा त्या डेटामध्ये काही नल व्हॅल्यूज असतात किंवा काही आउटलायर व्हॅल्यू असतात. आता मग नल व्हॅल्यू म्हणजे त्या व्हॅल्यूज ज्या एंटरच नाही केलंय. आपल्याकडं जर काही असा एक डेटा आहे जो की एक वेदर मॅनेजमेंट सिस्टमचा आहे. तर मग वेदर मॅनेजमेंट सिस्टममध्ये आपल्याला काही पॅरामीटर्स लागतील, जसं की टेम्परेचर, ह्युमिडिटी, वाइंड स्पीड. त्या दिवशी वेदर कसं होतं, रेनी, क्लाउडी होतं किंवा रेनी होतं. तर मग हे सगळा डेटा मग थ्रू दॅट आपण काहीतरी अनालिसिस करू शकतो त्या डेटाचा. बट इन केस जर त्या डेटामध्ये काही व्हॅल्यूज जर मिसिंग आहे तर मग आपण त्यांना नल व्हॅल्यूज म्हणतो. मग जर त्या व्हॅल्यूज मिसिंग आहे तर मग त्यांच्या जागेवर एक तर त्या ब्लँक असतील किंवा नल असं लिहिलेलं असेल त्या व्हॅल्यूजच्या जागेवर. तर मग ह्या व्हॅल्यू जर आपण डेटा प्रोसेसिंगमध्ये यूज केल्या तर मग त्या आपल्या जो मॉडेलचे रिझल्ट्स आहे त्या इनॅक्युरेट करतात. समजा माझ्याकडे 10 दिवसांचा डेटा आहे आणि त्या 10 दिवसांच्या डेटामध्ये 5 दिवसाचा जो डेटा आहे तो काही काही डेटा समजा टेम्परेचर आहे ते मेन्शनच नाही केलेलं. रोजचं टेम्परेचर होतं 35 टू 36 आणि 35 टू 37 पर्यंत आणि 5 दिवसांसाठी जे टेम्परेचर आहे ते मेन्शनच नाही. जर असं टेम्परेचर मेन्शन नाही आणि मी ह्या डेटावर जर अनालिसिस करायला गेलो तर मग जो डेटाचा अनालिसिस आहे, जर मी यांचा मीन, मीडियन, मोड हे जर फाइंड करायला गेलो तर हे हार्ड जाईल फाइंड करायला किंवा ते इनअप्रोप्रिएट रिझल्ट देईल जे की करेक्ट नसतील. सो दॅट्स वाय ज्या मिसिंग व्हॅल्यू आहे त्या आपल्याला हँडल कराव्या लागतात. किंवा अशा पण काही व्हॅल्यूज की ज्या आउटलायर्स आहे. आउटलायर मीन्स की ज्या आपल्या डेटाच्या फॉर्मॅटमध्ये बसत नाहीये. जसं की आपलं एक ॲप्लिकेशन आहे तर मग त्या ॲप्लिकेशनमध्ये आपण युजरकडनं त्याचा एज एंटर करून घेतोय. तर मग आता युजरची एज मग जर कोणी एंटर केली -1 किंवा 200 300, तर मग आता -1 200 300 या एक व्हॅलिड एज नाही आहे. तर मग ह्या टाईपचा डेटा पण आपल्याला हँडल करावा लागतो जो की आपल्या डेटामध्ये फिट बसत नाही आहे. तर मग आपल्याला काहीतरी कंडिशन्स मेन्शन कराव्या लागतात की एज जी आहे मॅक्झिमम ते मिनिमम 18. तर मग मॅक्झिमम कितीपर्यंत हवी, 80 200 अशी काहीतरी. तर मग या सगळे जे ऑपरेशन्स आहे आपल्याला ते डेटावर आपण फिल्टरिंग करतो. त्याला पण पांडाज लायब्ररी ते सपोर्ट करते. सपोर्ट्स मल्टिपल फाईल फॉर्मॅट्स. तर मग आता जेव्हा पण आपल्याला डेटा इम्पोर्ट करायचा आहे तर मग आतापर्यंत आपण NumPy लायब्ररीमध्ये काय बघितलं की आपण जो डेटा आहे तो आपण मॅन्युअली लिहिला तिथं की आपल्याला काय काय पाहिजे. जसे की आपण ते NumPyचे अरेज क्रिएट केलेले होते युजिंग np.array आणि त्यात ज्या व्हॅल्यू त्या इन्सर्ट केलेल्या होत्या. पण मग इन पांडास आता जेव्हा पण डेटा येतो तर मग तो मोठ्या फॉर्मॅटमध्ये येतो. मग ॲज अ प्रोग्रामर आपण तो डेटा मॅन्युअली 1 बाय 1 लिहित नाही बसणार तिथं. तर मग तो डेटा आपण इम्पोर्ट करतो. जसं की आपण एक पॅकेज इम्पोर्ट करतो तसं आपण डेटाला पण इम्पोर्ट करतो. मग तो डेटा इम्पोर्ट करताना आता तो अकॉर्डिंग टू आपला जो डेटा प्रोव्हायडर आहे त्यांच्यावर डिपेंड करतं की तो आपल्याला कुठल्या फॉर्मॅटमध्ये मिळेल. तर मग त्यामुळं आपलं काय काम आहे थ्रू पांडास की थ्रू आपल्याला डेटा प्री प्रोसेस करायचा आहे. डेटाची क्लिनिंग करायची आहे
आणि डेटा रेडी बनवायचा आहे आपल्या डेटा ॲनालिसिस, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगसाठी. याचा फरक नाही पडत की डेटा कुठनं येतोय किंवा त्याचा सोर्स कोणता आहे. आपल्याला एक फायनल फॉर्मॅट आपला डिफाईन आहे, त्या फायनल फॉर्मॅटमध्ये आपल्याला डेटा पाहिजे. तर मग आपलं फक्त एंड गोल हे आहे. आपल्याला तो फरक नाही पडत की डेटा कोणत्या पण फॉर्मॅटमध्ये येऊ. पण मग जेव्हा पण आपल्याला तो इम्पोर्ट करायचा आहे डेटा, तर मग तो आपण सिमलेसली एकदम विदाउट एनी कॉम्प्लेक्स टास्क आपण तो इम्पोर्ट करता यावा. त्यामुळं NumPy मध्ये pandas मध्ये मल्टिपल फाईल फॉर्मॅटचा सपोर्ट आहे. जसं की मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, त्यात एक अजून इन्क्लुडेड आहे HTML, CSV, JSON, टेक्स्ट, एक्सेल. तर मग ह्या सगळ्या ज्या फॉर्मॅट्स आहे ते pandas मध्ये सपोर्टेड आहे. वर्क सिमलेसली विथ NumPy. pandas लायब्ररी NumPy सोबत पण वर्क करते, इन बॅकग्राऊंड पण करते, आणि जर आपल्याला पण काही काम करायचे असले थ्रू दॅट आपण ते पण करू शकतो. बिल्ट इन स्टॅटिस्टिक फंक्शन, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, मीन, मीडियन, मोड, आणि जितके पण तुम्हाला स्टॅटिस्टिक रिलेटेड कुठलं पण ऑपरेशन करायचं आहे, तर मग त्यामध्ये आपल्याला यामध्ये बिल्ट इन फंक्शन मिळून जाईल. आपण आपल्याला ते इंडिव्हिज्युअली लिहिण्याची गरज नाही. तर मग लास्ट पॉइंट इज पॉवरफुल इंडेक्सिंग अँड फिल्टरिंग. तर मग इच डेटा जो आहे तो एका इंडेक्सला फिट आहे. जसं की मी तुम्हाला रोचं सांगितलं होतं, आपण ऍक्सेस करू शकतो 0, 1, 2, 3, 4 असं. तर मग थ्रू दॅट इंडेक्सिंग आपण तो डेटा यूज करू शकतो, मॅनिप्युलेट करू शकतो, आणि त्याची फिल्टरिंग करू शकतो. तर मग आता फायनली ही लायब्ररी आपल्याला इन्स्टॉल करायची आणि त्यावर जे आपल्याला काही ऑपरेशन्स परफॉर्म करायचे. तर मग त्यासाठी कमांड आहे pip install pandas. तर मग आपण आपलं गुगल कोलॅब ओपन करूया. तर मग पहिली कमांड आहे आपल्याला इन्स्टॉल करण्यासाठी, तर ती आहे pip install pandas. तर मग त्यासाठी आपल्याला कमांड इथं रन करावी लागेल, pip install pandas. इट विल टेक सम टाइम टू इन्स्टॉल. मग त्यानंतर आपण जी आपली pandas लायब्ररी आहे ती यूज करू शकतो. ओके, ही लायब्ररी जी आहे ती आपली इन्स्टॉल झालेली आहे. मग त्यानंतर आपल्याला जी pandas लायब्ररी आहे त्याची इम्पोर्ट करायची आहे आणि जी व्हर्जन आहे ते चेक करायचं आहे. तर मग आपण जेव्हा पण गुगल कोलॅब एन्व्हायरमेंटमध्ये काम करतो, तर मग आपल्याला जे व्हर्जन आहे ते लेटेस्टच मिळणार आहे. पण स्टील इट इज अ गुड प्रॅक्टिस की आपण आपलं जे व्हर्जन आहे ते चेक केलं पाहिजे की आपण ज्या व्हर्जन सोबत काम करतोय ते आपल्यासाठी सुटेबल आहे की नाही. तर मग आपल्याला ज्या व्हर्जन सोबत काम करायचं आहे, तर मग ते एक्सपेक्टेड आहे आपलं की ते 2 किंवा त्याच्या अबव पाहिजे. तर मग आपण चेक करूया की आपण जी pandas लायब्ररी इन्स्टॉल केली आहे, तर मग ती कोणत्या व्हर्जन, ती इम्पोर्ट pandas ॲज pd. तर मग इथं pd का बरं यूज केलं आहे ॲज अ अलायस, कारण की आपल्याला जेव्हा पण त्याचा यूज करायचा राहील, तर मग इच टाइम आपल्याला त्याची गरज नाही पडो की पीडी pandas असं मेन्शन करण्याची. दॅट्स वाय आपण इथं pd असं मेन्शन केलंय. तर मग आपण इथं व्हर्जन चेक करूया, चेक द व्हर्जन. मग त्यासाठी सेम कमांड आहे, सेम लाईन आहे जी की आपण यूज केलेली ती ॲज फॉर NumPy ॲज वेल. pd, इथं जस्ट आधी आपलं np होतं, तर मग pd pandas
डॉट अंडरस्कोर अंडरस्कोर व्हर्जन अंडरस्कोर अंडरस्कोर. आपण जेव्हा कमांड एंटर तर मग 2.2.2 आपल्याला 2 किंवा अबव पाहिजे होतं, तर मग आपल्याला जे एक्सपेक्टेड व्हर्जन आहे ते मिळालं इथं. आता पांडाचे दोन डेटा स्ट्रक्चर आहे, फर्स्ट सिरीज अँड सेकंड इज डेटा फ्रेम. सो आपण जेव्हा पण डेटा प्रोसेसिंग वापरतो तर मग मोस्टली 80% जे आपण डेटा स्ट्रक्चर यूज करत राहू ते डेटा फ्रेम असेल. पण स्टील आपल्याला पांडाजमध्ये सिरीज पण एक डेटा स्ट्रक्चर आहे, ते इम्पॉर्टंट आहे. तर मग आपण हे पण बघूया. मग आपण बघूया की सिरीज आपण क्रिएट कसं करू शकतो. तर मग मोस्टली आपण काय करतो, जसं की मी तुम्हाला सांगितलं, जो डेटा आहे तो आपण इम्पोर्ट करत असतो. तर मग जेव्हा आपण डेटा इम्पोर्ट करतो तर मग तो डेटा फ्रेम डेटा स्ट्रक्चर मध्ये स्टोअर करतो, कारण की जेव्हा डेटा इम्पोर्ट करणार आहे तो मोठ्या फॉर्मॅटच मध्येच राहणार आहे. जर आपला डेटा आहे तो जर अशा या फॉर्मॅट मध्ये की एकच लाईन आहे त्या डेटामध्ये, तर मग तेव्हा आपण जो डेटा आहे तो यूज करू शकतो सिरीज. ओके, मग आपण हा एक डेटा जो आहे तो यूज करूया सिरीज साठी. क्रिएटिंग अ सिरीज डेटा. तर मग त्यासाठी आपण कोड करूया सिरीज 1 इज इक्वल टू पीडी डॉट सिरीज, आणि आपण इथं एक ब्रॅकेट ओपन करायचं आहे आणि त्या ब्रॅकेट मध्ये आपल्याला एक लिस्ट प्रोव्हाइड करायची ऑफ नंबर्स. तर मग आपण इथं काय केलंय, 1 2 3 4 5 6 7 अशी एक लिस्ट प्रोव्हाइड केली सेपरेटेड बाय कॉमाच. मग आपण आता इथं कंट्रोल एंटर. तर मग आता हा जो आपला डेटा आहे इथं हा सिरीज मध्ये क्रिएट झालाय 1 2 3 4, आणि याला इंडेक्स पण क्रिएट झालाय 0 1 to 9 पर्यंत. मग आता ह्या ज्या इंडेक्सेस आहे ना, या इंडेक्सेस आपण अशा मॅन्युअली पण ऍड करू शकतो की आपल्याला कुठला इंडेक्स पाहिजे. लेट्स से की तुम्ही आता इथं न्यूमेरिक इंडेक्स जे आहे 0 to n-1 ह्या ऑटोमॅटिकली ऍड होऊन जातील. पण ह्याच सिरीज डेटा स्ट्रक्चर साठी जर तुम्हाला तुमचा इंडेक्स मॅन्युअली डिफाईन करायचे की तुम्हाला तो कोणत्या डेटाने मॅनिप्युलेट करायचा आहे, तर मग तुम्ही ते पण करू शकता. तर मग आपण एक त्यासाठी अजून एक डेटा स्ट्रक्चर बनवूया, क्रिएटिंग मॅन्युअल इंडेक्सेस फॉर सिरीज. ओके, तर इथं काय केलंय आपण सिरीज 2 नावाचं एक सिरीज क्रिएट केली आहे. तर मग पीडी डॉट सिरीज, सेम वे जसं की आपण पहिले एक सिरीज इथं क्रिएट केलेली होती, पण जस्ट फॉर युअर अनदर एक्झाम्पल की आपण इंडेक्सेस कशा क्रिएट करू शकतो. तर इथं काय झालं, ऑटोमॅटिक डिफॉल्ट ज्या इंडेक्स आहेत त्या इथे येऊन गेल्या. तर मग इथं आपला गोल काय आहे की जो डेटा आहे तो आपल्याला ऍक्सेस करता आला पाहिजे थ्रू नॉर्मल इंडेक्सेस. सो म्हणजे प्रीडिफाईन इंडेक्सेस ज्या आपण डिफाईन केलेल्या आहे, नॉट फ्रॉम द डिफॉल्ट. तर मग मी आता ह्या कमांडला रन करतो. तर मग इथं आपल्या इंडेक्सेस कशा क्रिएट झाल्या आता, ABCDEFGHIJ. तर मग आता इथं या झिरो, मला हा डेटा जर ऍक्सेस करायचा असला सिरीजचा, तर मग आपल्याकडे आता दोन सिरीज आहे, सिरीज 1 अँड सिरीज 2. जर आपल्याला डेटा ऍक्सेस करायचा असला फर्स्ट सिरीजचा, तर तुम्ही न्यूमेरिकल इंडेक्स ज्या की डिफॉल्ट क्रिएट झाल्या त्या थ्रू करू शकतो. आणि जर मला ह्या सिरीजचा डेटा ऍक्सेस करायचा आहे तर मग इथं मी माझ्या मॅन्युअल इंडेक्स क्रिएट केलंय, तर ABCD. तर मग मी या थ्रू ऍक्सेस करू शकतो. तर मग हे यूज कधी केलं जातं, तर जेव्हा आपण जो डेटा आहे तो अशा फॉर्मॅटमध्ये स्टोअर केलाय, जसं की आता कंपनीज असतात, तर मग कंपनीज मध्ये काय असतं, एम्प्लॉई आयडी असतं प्रत्येक जणाला तिथं. असं आता डेटा जरी असा स्टोअर आहे की तो इथं एम्प्लॉई आयडी स्टोअर आहे, तर मग 0 1 2 3 असं कोणी नाही ऍक्सेस करणार, कारण की एम्प्लॉई आयडी जी आहे ती एक प्रायमरी की आहे. तर मग आपल्याला जेव्हा पण आता
ही इंडेक्स ॲज अ आपल्याला डिफॉल्ट इंडेक्स न देता आपल्याला ती द्यायची ज्याने की डेटा ॲक्सेस केला पाहिजे. आणि इथं आपण जी सगळी इन्फॉर्मेशन आहे ती स्टोर्ड आहे एम्प्लॉईची काहीतरी, की एम्प्लॉईचं लोकेशन कोणतं आहे, तर पुणे, कोइंबतूर, चेन्नई, हैदराबाद, बँगलोर, हे सगळं स्टोर आहे. आणि इथं एम्प्लॉईची आय डी आहे. तर मग इथं जर असे नॉर्मल इंडेक्स असल्या 0, 1, 2, तर मग ते अंडरस्टँडच नाही होणार की हे 0 कोणत्या एम्प्लॉईला डिनोट करते, 1 कोणत्या एम्प्लॉईला. बट इथं मी जर EMP ID टाकली असं काही, जसं की CBG2416, तर मग आता ही कोणत्या तरी एका कंपनीची एम्प्लॉई आय डी, तर मग मी याची ॲज अ इंडेक्स क्रिएट करू शकतो आणि ह्या इंडेक्सने मी जो डेटा आहे माझा तो ॲक्सेस करू शकतो. सो इट मेक्स अन इझी टास्क. कारण की पहिलं जे यूज केस होतं, तर मग पहिल्या यूज केसनुसार काय होईल की एक डिफिकल्टी क्रिएट होईल की 0 म्हणजे कोणता एम्प्लॉई आहे, 1 म्हणजे कोणता एम्प्लॉई, तर त्यांची मॅपिंग क्रिएट करणं. दॅट्स वाय आपण ज्या मॅन्युअल इंडेक्सेस आहे त्या क्रिएट करतो. तर मग क्रिएटिंग सिरीज कस्टम इंडेक्स. सो आपण आता जे बघितला कस्टम इंडेक्स आपण इथं क्रिएट केलाय. तर मग आपण ह्या वेगवेगळ्या यूज केसेससाठी यूज करू शकतो. तर मग आपण हा डेटा आता ॲक्सेस कसा करू शकतो, जो सिरीजमध्ये स्टोअर आहे. तर मग हा आपण ॲक्सेस करू शकतो सेम आपल्या इंडेक्सिंग जसं आपण ॲरेमध्ये यूज करत होतो तसं, ऑर आयदर आयलॉग नावाचं एक फंक्शन आहे, थ्रू दॅट पण आपण ॲक्सेस करू शकतो. तर मग इथं फर्स्ट केसमध्ये आपण ॲक्सेस करतोय थ्रू आपली इंडेक्स, आणि इथं थ्रू आयलॉग फंक्शन्स आपण ॲक्सेस करतोय. ओके, आपण इथं ॲक्सेस करूया डेटा. accessing data from the series. तर मग आपल्याला जर सिरीज, आपल्याकडे दोन सिरीज क्रिएट केलेले आहे आपण, 1 and 2. तर मग आपण 1 मधलं जे आहे ते डिफॉल्ट इंडेक्सिंगने रन होत आहे, तर मग आपण त्याने ॲक्सेस करू पहिले. सिरीज 1 ऑफ 0. आपण हा डेटा प्रिंट करूया इथं. जर तुम्ही लॅपटॉप यूज करताय तर कंट्रोल एंटर जरी प्रेस केलं तर मग ही सेल रन होऊन जाते, किंवा आपण या बटनवर जरी क्लिक केलं तर मग तेव्हा पण रन होऊन जाते कोड. आता आपण हा जो सिरीज 1 मधला डेटा आहे तो जी डिफॉल्ट न्यूमेरिक इंडेक्स होती त्या थ्रू ॲक्सेस केला आहे. आता आपण सिरीज 2 मधला डेटा आहे तो ॲक्सेस करूया, ज्यासाठी आपण मॅन्युअली इंडेक्स क्रिएट केला आहे एक्सप्लिसिट. सिरीज 2 ऑफ डी. तर मग D ला 4 डेटा आहे, A1, B2, C3 आणि D4 असा आपला जो डेटा आहे तो. आणि हाच सेम डेटा आपण आयलॉग जे फंक्शन आहे या थ्रू ॲक्सेस करूया. प्रिंट series 1 dot ilog. ओके. सो आपण इथं आयलॉग या फंक्शनने पण जो डेटा आहे तो ॲक्सेस केला आहे. तर मग सिरीज, आता मग सिरीज डेटा स्ट्रक्चर आहे, तर जस्ट ॲज ॲरेमध्ये आपण डेटा स्ट्रक्चर ॲक्सेस करतो तो आपण त्याच वेने नाही करू शकत. तर मग अजून एक फॉर्मॅट आहे, जर आपल्याला जसं की आपण बघितलं तर लिस्टमध्ये आपण स्लायसिंग यूज करायचो राईट, की आपण तो डेटा स्लाइस करायचो आणि आपण, तर मग आपण थ्रू दॅट आपण जो डेटा आहे तो ॲक्सेस करत होतो एका इंडेक्स पासून, की ह्या इंडेक्स पासून तर दुसऱ्या इंडेक्स पर्यंत आपल्याला डेटा हवा आहे. सिरीज मध्ये आपण पण सेम डेटा ॲक्सेस करू शकतो, आपण ते बघूया. ॲक्सेसिंग डेटा इन रेंज. तर मग जेव्हा पण आपल्याला एका रेंजमध्ये ॲक्सेस करायचा आहे डेटा, तर मग आपल्याला जस्ट मेन्शन करावं लागतं सिरीज, आपलं जे सिरीजचं नेम येते. आणि मला जो डेटा आहे तो ॲक्सेस करायचा आहे 0 पासून तर
5 पर्यंत. तर मग कमांड एंटर. ओके, डेटा आहे तो प्रिंट झालाय 1 2 म्हणजे 0 पासून तर 5 पर्यंत जो डेटा होता तो प्रिंट झालाय. तर मग इथं जो डेटा आहे हा रेंज मध्ये आपल्याला मिळतो, तर रेंज फॉर्मॅट मध्ये. सो दॅट्स वाय 0 1 2 3 4 इतकं मिळालंय. म्हणजे अप टू 5 असतं ते, नॉट 5. तर मग आपला आपण जेव्हा सिरीज एक डेटा क्रिएट करत असतो, तर मग आपल्याला ज्या इंडेक्सेस इंडेक्स जे आहे, तर मग ते आपण इथं पण आपल्याला असं नाही की मॅन्युअलीच क्रिएट करावं लागेल, कारण की पांडाज लायब्ररी आपल्याला एक फ्रीडम देतं की तुम्ही जस्ट डेटा इम्पोर्ट करा आणि तुम्ही त्या इम्पोर्ट केलेल्या डेटा थ्रू आम्ही त्याला सिरीजमध्ये कन्वर्ट करून देऊ. बट मग आता अजून एक वे आहे त्याला, की जो आपण डेटा आहे तो डेटा डिक्शनरी जी आपण स्टडी केलेली आहे ती व्हाईल स्टडिंग, आपण जेव्हा पायथन स्टडी करत होतो, तर मग आपण त्यात डिक्शनरी बघितली ती. मग डिक्शनरी मध्ये काय आहे की की आणि व्हॅल्यू मध्ये जो डेटा आहे तो स्टोअर्ड असतो. तर मग ही की आहे राहुल आणि व्हॅल्यू ती 80, प्रिया की आणि की 90. तर मग ह्या की व्हॅल्यूज मध्ये स्टोअर्ड आहे डेटा. मग आपण इथं डेटा कसा ऍक्सेस करतो, आता इथं आपण काय क्रिएट केलेलं आहे, एक सिरीज क्रिएट केली, त्याची इंडेक्स आहे राहुल आणि जी व्हॅल्यू आहे ती ऍक्च्युअल व्हॅल्यू. म्हणजे इथं पण ती सेम की व्हॅल्यू सारखीच कन्सेप्ट यूज होती. मग आपला जो डेटा आहे जो आता डिक्शनरी मध्ये आहे, मग हा डिक्शनरी मध्ये डेटा आहे हा, जर या थ्रू जर आपल्याला डेटा फ्रेम क्रिएट करायची असली तर मग ती आपण कशी करतो. तर मग आपल्याला पहिला हा डेटा आपण घेऊया आणि आपण या थ्रू एक डेटा फ्रेम क्रिएट करूया. क्रिएटिंग अँड डेटा फ्रेम थ्रू डिक्शनरी. ओके, आपली आता एक डिक्शनरी आहे, यात पहिले तर की आहे आणि मग त्यानंतर व्हॅल्यू आहे. हे की आणि व्हॅल्यू सेपरेटेड बाय कॉमा आहे. मग आपल्याला एक जर या थ्रू नवीन सिरीज जर क्रिएट करायची, तर मग आपल्याला मेन्शन करायचं आहे त्या व्हेरिएबलचं नेम सिरीज 3 इज इक्वल टू pd डॉट सिरीज डेटा. ओके, आणि आपण इथं प्रिंट करूया सिरीज 3. आपलं जी डेटा एक सिरीज आहे ती क्रिएट झाली आहे थ्रू दिस. आपण एक डिक्शनरी वापरून आपली सिरीज आहे ती क्रिएट केली आहे, आणि जस्ट टू प्रूव्ह दॅट आपण आता याला थ्रू इंडेक्स, जसं की आपण प्रिव्हियस यांना ऍक्सेस केलेलं होतं, इथं पण ऍक्सेस करू शकतो. आता प्रिया एक की म्हणजे आता जर ही सिरीज क्रिएट झालेली आहे, तर मग प्रिया एक की पण असेल. तर मग प्रिया एक की होती, आपण त्या थ्रू ऍक्सेस केली सिरीज 3 मधनं आपल्या, आणि यात जी 90 आहे ती व्हॅल्यू आहे त्यासाठी, त्या की साठी. ओके, आपण हे बघितलं की आता त्याच्या आपण सिरीज मध्ये क्रिएट कसं करू शकतो, त्याच्या इंडेक्सेस कशा कशा क्रिएट करू शकतो. तर मग सिरीज काही प्रॉपर्टीज प्रोव्हाइड करतं, जसं की इंडेक्स. तर मग आपण सिरीज डॉट इंडेक्स जेव्हा लिहू, तर मग आपल्याला ते मिळेल की त्यात इंडेक्स कोणत्या कोणत्या आहेत. जसं की आता आपण इंडेक्स एक्सप्लिसिटली क्रिएट केलेला होता, आणि बट जेव्हा आपल्याला एका सिरीज डेटा स्ट्रक्चरसाठी त्या इंडेक्स बघायच्या असल्या, तर मग ते आपण बघू शकतो की कुठल्या कुठल्या इंडेक्स आहे त्या आपल्या डेटा सेटसाठी क्रिएटेड आहे. व्हॅल्यूज मग आपण जेव्हा पण आता डेटा रिट्राईव्ह करतोय, तर मग म्हणजे जर मी पूर्ण सिरीजला प्रिंट केलं, इथं मी तुम्हाला ते प्रिंट करून दाखवेल की जर मी सिरीज ला प्रिंट केलं, तर मग ते त्याच्या इंडेक्स पण प्रिंट होत आहे आणि व्हॅल्यूज पण प्रिंट होत आहे. बट मला सेपरेटली जर व्हॅल्यूज बघायचे आहे, तर मग ते पण बघू शकतो. ओके, इथं कसं आहे, डॉट इंडेक्स डॉट व्हॅल्यूज आपण सेपरेटली पण त्यांना बघू शकतो की कोणत्या कोणत्या. डेटा टाईप, आपली जी सिरीज आहे त्याचा डेटा टाईप कुठला आहे, तर मग ते पण आपण चेक करू शकतो इथं. सिरीजची आपली साईज किती आहे हे पण चेक करूया. तर मग आपण हे 4 फंक्शन बघूया आणि त्यानंतर आपण आपली जे मेन डेटा स्ट्रक्चर आहे डेटा फ्रेम ते बघूया. गेटिंग इंडेक्सेस ऑफ सिरीज प्रिंट
series3 dot index. ओके, आपल्याला ज्या याच्या इंडेक्सेस आहे राहुल, प्रिया, अमन या भेटल्या आहे अलॉंग विथ त्याचा डेटा टाईप. तर मग डेटा टाईप तुम्ही इथं बघू शकता की ऑब्जेक्ट असं प्रिंट झालंय, बट इथं एक हे आपल्याला तर स्ट्रिंग दिसतंय, बट काय होतं अंडरनीथ की ती स्ट्रिंगच असते, बट जेव्हा इथं प्रोसेसिंगसाठी ते त्याला एक ऑब्जेक्ट कन्सिडर केलं जातं, कारण की ती पूर्ण एक की आणि व्हॅल्यू कंटेन करते. दॅट्स वाय त्याला ऑब्जेक्ट असं कन्सिडर केलं जातं. गेटिंग व्हॅल्यूज प्रिंट series3 डॉट व्हॅल्यूज. ओके, ज्या सिरीज मध्ये आपल्याला फक्त ज्या व्हॅल्यू होत्या त्या मिळाल्या. आपण नेक्स्ट बघूया डेटा डेटा टाईप series3 डॉट डी टाईप integer 64 and last is size print series3 डॉट size. आपली जी सिरीजची साईज आहे ती आपल्याला मिळाली. साईज मीन्स की नंबर ऑफ एलिमेंट्स जितके आपल्या सिरीज मध्ये एक्झिस्ट करत आहे. तर मग हे झालं की आपण सिरीज कसं यूज करतो. त्यात फर्स्ट की आपण सिरीजचा यूज काय, सेकंड सिरीज आपण क्रिएट कसे करतो डिफरंट डिफरंट फॉर्मॅट्समध्ये, सिरीज आपण ॲक्सेस कसे करू शकतो, आणि सिरीजमध्ये कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज अवेलेबल आहे ज्या थ्रू आपण डेटा रिट्राईव्ह करू शकतो, जसं की इंडेक्स, व्हॅल्यूज, साईज. तर मग अजून पण डिफरंट टाईपच्या कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीज अवेलेबल आहे, बट ह्या ज्या आहे आपल्या रिक्वायर्ड आहे. डेटा फ्रेम. तर मग मोस्ट इम्पॉर्टंट डेटा स्ट्रक्चर इन data processing and pandas is data frame. A data frame is a two-dimensional labeled data structure consisting of rows and columns. It most commonly used in pandas objects. सो आपल्याला जेव्हा आपण डेटा आहे तर मग तो टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये म्हणजे मीन्स लाईक दिस, नेम, एज, मार्क्स, 0, 1, 2. मग एका टेबल फॉर्मॅटमध्ये, तर मग तो जेव्हा पण डेटा टेबल फॉर्मॅटमध्ये असतो तर मग तेव्हा आपल्याला प्रोसेस करायला एक डेटा स्ट्रक्चर पाहिजे. तर मग डेटा स्ट्रक्चर पाहिजे, तर मग तेव्हा आपण डेटा फ्रेम हे डेटा स्ट्रक्चर यूज करतो. मग आता एक डेटा फ्रेम डिफाईन कशी करायची, तर मग त्याच्यासाठी एक आपण त्यामध्ये डेटा फ्रेम नॉर्मल डिफाईन करण्यासाठी आपण वापरतो pd डॉट डेटा फ्रेम, आणि त्यामध्ये आपल्याला इन पॅरामीटर डेटा पास करायचा असतो. ओके, बट जो आपण डेटा आहे तो मोस्टली इम्पोर्ट करत असतो. बट डेटा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरून किंवा फॉर्मॅट्समध्ये इम्पोर्ट करणं हे आपण आपलं नेक्स्ट लेक्चरला प्लॅन आहे. सो आपण आता हे बघूया की आपण मॅन्युअली इथं आपण ऑलरेडी डेटा लिहून ठेवलेला आहे. तर मग पहिले कसं होतं की आपला जो डेटा होता एक की होती आणि एक व्हॅल्यू होती, एक की होती एक व्हॅल्यू होती. दॅट्स वाय आपण हा सिरीज डेटा स्ट्रक्चरमध्ये इझिली स्टोअर करू शकत होतो. पण आता इथं काय होतंय की इथं तुम्ही बघू शकता हा डेटा कसा आहे, एक की आहे, मल्टिपल व्हॅल्यूज आहे. मग आता काय आहे की आता हे जे नेम आहे, एज आहे आणि मार्क्स, तर मग फर्स्ट इंडेक्स जे आहे प्रत्येकाची फर्स्ट इंडेक्स हा, मग झिरो इंडेक्सचं जे आहे तर मग राहुल 2085 हे एका पर्सनला बिलॉंग करते, प्रिया 2191 तर मग हे सेकंड पर्सनला, मग हे असे बिलॉंग करतात. तर मग हा आपण इथं डेटा मॅन्युअली क्रिएट केलाय. आपण ते पण बघूया की आपण एक्सेल मध्ये किंवा जेसन मध्ये आपण हा डेटा इम्पोर्ट कसा करतो. पण पहिले आपण इथनं बघूया की आपण एक डेटा फ्रेम क्रिएट करूया. क्रिएटिंग अ डेटा फ्रेम. पांडाच डेटा फ्रेम बोल्ड. df is equal to pandas pd dot
डेटा फ्रेम आणि यामध्ये आपल्याला जो डेटा आहे तो पास करावा लागेल. बट बिफोर दॅट आपल्याला जो डेटा आहे तो लागेल. तर मग हा जो डेटा आहे ऑलरेडी आपण क्रिएट करून ठेवलेला होता. हा डेटा आपण सेम ॲज इट इज यात यूज करूया. ओके, डेटा. आता आपली एक जी डेटा फ्रेम आहे ती क्रिएट झालेली आहे यात. तर मग आपण ती बघूया की ती ॲक्च्युअल दिसती कशी. प्रिंट df. ओके, आता इथं आपली डेटा फ्रेम कशी क्रिएट झाली, तर मग त्या फॉर्मॅटमध्ये जसं की आपल्याला पाहिजे होता एका टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये. आधी आपली वेगळा डेटा होता, पण मग आता ती त्या फॉर्मॅटमध्ये क्रिएट झाली जी आपल्याला हवी होती. तर मग इथं आपण ॲक्सेस करू शकतो थ्रू रोज अँड कॉलम्स. मग आता इथं 0th रो, 1 सेकंड असे हे रो आहे. आणि हा जो डेटा आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, राहुल 20 आणि 85 एका पर्सनला बिलॉंग करतं. आणि असंच इंडेक्स वाईज जो डेटा आहे हा इथं डिवायडेड आहे. आणि सेम डेटा इथं पण जो आहे तो यूज झाला आहे. तर मग यात आपण हे मेन्शन करू शकतो की आपला जो डेटा आहे, तर मग जस्ट फॉर रेफरन्स आपल्याला आहे ना थोडासा मोठा डेटा लागणार आहे, कारण की तुमची जी अंडरस्टँडिंग आहे ती थोडी बेटर राहावी. तर मग आपण जो एक डेटा आहे तो जनरेट करून घेऊया. आपण हा असा इथं डेटा क्रिएट केला. तर मग आपला इथं डेटा जनरेट होतोय, तोपर्यंत आपण त्याचे काही मेथड्स आहे त्या बघूया. ओके, ॲक्सेप्ट. आपण एक डेटा फ्रेम क्रिएट करून घ्यावा. आपल्याला नवीन जो डेटा मिळेल त्या थ्रू df इज इक्वल टू pd डॉट डेटा फ्रेम न्यू डेटा. ओके, तर मग मी डेटा क्रिएशनचं पण इथं लॉजिक असंच ठेवून देतो. तुम्ही जे आहे तुम्ही ही सेल रन करून तुमच्यासाठी पण जो डेटा आहे तो जनरेट करू शकता. ओके, तर मग आपल्याकडे इथं डेटा आहे हा अराउंड 30%चा आहे. इथं 29 इंडेक्स मीन्स 30%, कारण की 0 पासून इंडेक्स सुरू होता. तर मग नेम पर्सन 1 पर्सन 2 आणि ह्या एज मार्क्स जे आहे आता हे रॅन्डमली क्रिएट झाले. तर मग डेटा फ्रेममध्ये जेव्हा आपल्याला ॲक्सेस करायचा असला डेटा, तेव्हा आपण अशा वेने करू शकतो. आता ॲक्सेसिंग डेटा इन डेटा फ्रेम. तर मग df ऑफ 0. ओ ओ df डॉट हेड. आता मी जेव्हा df डॉट हेड मेन्शन करेल, तर मग याचं मिनिंग काय होतं. df डॉट हेड मला df डॉट हेड फंक्शन मला तो डेटा आणून देईल जो स्टार्टिंग पासून स्टार्टिंग पासून सुरू होतोय. तर मग स्टार्टिंग पासून माझा डेटा कसा सुरू होतोय, तर मग ओके 0 1 2 हा पहिल्या 5 व्हॅल्यूज, कारण की डिफॉल्ट जे असतं ते 5 असतं. जर मी इथं जास्त मेन्शन केलं, जर मी इथं 7 मेन्शन केलं, तर मग मला इथं 7 व्हॅल्यूज मिळतील. ओके, जर मला कमी पाहिजे 1, तर मग इथं 1 एक व्हॅल्यू पण मिळते. तर मग मी इथं 7 मेन्शन करतो. हेड म्हणजे आपल्याला जो समोरून आहे डेटा फ्रेमचा तो डेटा आणून देईल. सेकंड इज df डॉट टेल. df डॉट टेल आपल्याला तो डेटा मिळेल या थ्रू बघायला की
आपल्या डेटा फ्रेममध्ये लास्ट पासून जो डेटा आहे तो कुठला अवेलेबल आहे त्याची पण जो डिफॉल्ट काउंट असतो तो 5 असतो. आणि इथं आपण पॅरामीटरमध्ये दोन ब्रॅकेट्समध्ये जो डेटा आहे तो पास करू शकतो आणि आपण जेव्हा ॲट द मोमेंट डेटा पास करू तेव्हा आपल्याला जो डेटा आहे तो मिळून जाईल. ओके, इथं हा डेटा आपल्याला मिळाला आहे. अजून असतं df डॉट सॅम्पल. मग सॅम्पल काय करतं, आता आपल्याला डेटा कसा मिळतोय की एक टेल आपल्याला लास्ट पासून देतोय आणि फर्स्ट आपल्याला स्टार्टिंग पासून देतोय. पण मग आपल्याला जर डेटा ऑल ओव्हर द रेकॉर्ड पाहिजे तर मग तेव्हा म्हणजे रँडमली पाहिजे तर मग आपण तेव्हा यूज करतो df डॉट सॅम्पल. आता सॅम्पल पण आपल्याला बाय डिफॉल्ट 5 रोज देईन. बट आता हे 5 रोज कुठून 5. ओके, इथं आता हे 5 रोज कुठून आलेले आहे? 6, 23, 10, 7, 4. आता यामध्ये मी इच टाइम जेव्हा रन करेल तर मग हे जे नंबर्स आहे तुम्ही बघू शकता हे चेंज होत आहे रोजचे. इंडेक्सेस चेंज होत आहे. आता 13, 16, 22, 11 आणि 19. तर मग हे दरवेळेस चेंज होतं. आपल्याला रँडमली कुठनं पण ह्या आपल्या ज्या डेटा फ्रेम मधनं आहे तो डेटा आणून देईल आणि आपल्याला तो आपण इथं प्रिंट करू शकतो. मग आपली जी डेटा फ्रेम आहे ती अशी डिफाईन झालेली आहे. जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, हे आहे रोज सगळे जे आता इंडेक्सिंगने चालत आहे आणि हे आहेत कॉलम्स नेम एज मार्क्स जितके पण आपण बघतोय हे सगळे आहेत कॉलम्स. आपण ही जी डेटा फ्रेम आहे तर मग ही लिस्ट थ्रू पण क्रिएट करू शकतो. मग जसं की आपल्याकडं आपण जो डेटा आहे तो लिस्टमध्ये स्टोअर केला आहे तर मग आता ही काय आहे? ही एक लिस्ट आहे. तर मग ह्या लिस्टमध्ये जो आपण डेटा आहे तो क्रिएट केला ऑलरेडी स्टोअर करून ठेवला आहे आणि आपल्याला थ्रू दॅट एक डेटा फ्रेम क्रिएट करायची आहे. तर मग त्या थ्रू पण आपण डेटा फ्रेम क्रिएट करू शकतो. तर मग आजचं आपलं मेन मोटिव्ह आहे या लेक्चरचं की आपल्याला जस्ट अंडरस्टँड करायचं होतं व्हॉट इज सिरीज, व्हॉट इज डेटा फ्रेम आणि आपण त्या थ्रू डेटा क्रिएट कसा करू शकतो. सो जस्ट जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल की आपण डेटा यातनं ॲक्सेस कसा करतोय किंवा आपण यावर मॅनिप्युलेशन्स ऑपरेशन कसे परफॉर्म करणार आहे त्याच्या मेथड्स वगैरे, सो नो वरीज आपल्याला अजून नेक्स्ट लेक्चर्समध्ये एक कव्हर करायचं आहे. आपल्याला यात जस्ट हे बघायचं आहे की आपण डेटा क्रिएट कसा करतोय आणि ते यूज कसं करतोय ही डेटा पर. तर मग सेकंड वे टू क्रिएट डेटा फ्रेम इज की थ्रू लिस्ट. तर मग आपण इथे एक लिस्ट डिफाईन केली आहे. तर मग यामध्ये डेटा सेपरेटेड आहे बाय कॉमा आणि आपण इथं डेटा जो आहे तो क्रिएट करतोय. ओके, आपण आता इथं df जेव्हा प्रिंट करूया तर मग आपल्याला जो नवीन डेटा आहे तो मिळाला आहे, राहुल, प्रिया अँड अमन. इथं काय होतं, जो डेटा होता तो सेपरेटेड बाय कॉमा होता पहिले. तर पण मग यामध्ये पण जर सेपरेटेड बाय कॉमा आहे तर मग त्याच सिक्वेन्समध्ये पाहिजे ज्या सिक्वेन्समध्ये आपण कॉलम मेन्शन करतोय. तर मग इथं जेव्हा आपल्याला आता कॉलम्स काय करतं, इथं जेव्हा आपण इथं डेटा बनवतो तर मग ते एक्सेलमध्ये होतं की जे कॉलम्स आहे ते ऑलरेडी ते रिट्राईव्ह करून घेतं त्याचे. बट आपल्याला इथं जेव्हा जर कॉलम एक्सप्लिसिटली डिफाईन करायचे असले तर आपण ते इथं पण करू शकतो. मग इथं आपण डेटा पास केला कॉमा कॉलम्स आणि तितकाच काउंट जितके आपल्या डेटामध्ये कॉलम्स अवेलेबल आहे. तर मग इथं नेम एज आणि मार्क्स आपण असे 3 कॉलम्स डिफाईन केले सेपरेटेड बाय कॉमा. ही एक लिस्ट प्रोव्हाइड केली आहे आणि आपला जो डेटा आहे तो क्रिएट झाला आहे. तर मग असाच हा डेटा आपण डिक्शनरी थ्रू पण क्रिएट करू शकतो. तर मग हे नोट्समध्ये मेन्शन केलं आहे की आपण डिक्शनरी थ्रू कसं क्रिएट करू शकतो. तुम्ही कोलॅब नोटबुकमध्ये क्रिएट करून बघू शकता की जस्ट काहीच नाही, डिक्शनरी मेन्शन करायची आपल्याला आणि त्याला डेटा फ्रेममध्ये पास करायचं आहे आणि आपली जी नवीन डेटा फ्रेम आहे ती बनून येईल. मग आता डेटा फ्रेमचे काही ॲट्रिब्यूट्स आहे जसे आपण यासाठी बघितले होते सिरीजसाठी. तर मग सेम फॉर डेटा फ्रेम ॲज वेल काही ॲट्रिब्यूट्स अवेलेबल आहे. ते म्हणजे डॉट शेप. फर्स्ट इज डॉट शेप. मग शेप काय रिटर्न करतं की आपली जी सिरीज आहे तर मग त्याचा शेप किती आहे आता सध्या, म्हणजे किती कॉलम्स आहे आणि किती रोज अवेलेबल्स आहे. तर मग फर्स्ट डिफाईन करतं की 3 रोज अँड सेकंड डिफाईन करतं की कॉलम्स किती आहे. तर मग 3 रोज अँड 3 कॉलम्स.
आपल्याला जर त्याचे कॉलम्स रिट्राईव्ह करायचे की त्यामध्ये कोणते कोणते कॉलम्स अवेलेबल आहे, तर मग आपण df डॉट कॉलम्स जेव्हा लिहू तर मग आपल्याला थ्रू दॅट आपल्याला ते मिळेल की कॉलम्स कोणते कोणते अवेलेबल आहे. इंडेक्स, तर मग आपली जी इंडेक्स किती आहे ती मिळते यावर. इंडेक्स, डेटा टाइप्स, साईज आणि डायमेन्शन. तर मग आपण आता ह्या ज्या सगळ्या प्रॉपर्टीज आहे त्या वन बाय वन आपल्या ज्या सिरीजसाठी ते बघूया. तर मग मी डेटा फ्रेमला परत ह्या डेटा फ्रेमने इनिशियलाइज करतोय. मग आपल्या ज्या म्हणजे जे पण आपल्याला रिझल्ट भेटतील ते पहिल्या डेटा फ्रेमच्या फॉर्मॅटनुसार मिळतील. ओके, मग आता मी तर पहिले तर कॉलम्स प्रिंट df डॉट कॉलम्स. आता इथं आपल्याला ते कॉलम्स मिळाले अलॉंग विथ देअर डेटा टाइप्स. आता हे ओव्हरऑल तो जे म्हणजे पूर्ण कॉलम आहे ना त्याचा डेटा टाइप आहे, कारण की ऑब्जेक्ट आहे. इच डेटा टाइपचा आपण इच कॉलमचा डेटा टाइप पण बघूया नंतर की ते कसं चेक करतात ते, तो पण आपल्याला मिळेल की तो जो आहे तो स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये मिळेल, कारण की आत्ता सध्या तर ऑब्जेक्ट नाही तो. df डॉट इंडेक्स. ओके, इंडेक्स आपली कुठून स्टार्ट होते 0 पासून. इथं आपल्याला एक एक इंडेक्स नाही मिळत, ते रेंज सारखं दाखवून देतं जसं की आपण फॉर लूप मध्ये इंडेक्स आपली 0 पासून सुरू होते अप टू 30 पर्यंत जाते म्हणजे 29. अँड स्टेप स्टेप जे आहे ते 1च आहे, म्हणजे ती कितीने इन्क्रीज होती दरवेळेस. नेक्स्ट इज साईज. प्रिंट df डॉट साईज 90. तर मग 90 साईज कुठून येते आपल्याकडं, तर जो रेकॉर्ड आहे डेटाचा तो 30च आहे. तर मग आपल्याकडे जे कॉलम आहे 3 आहे, मग दॅट्स वाय मग ती प्रत्येकाची साईज इथं कॅल्क्युलेट होती. तर मग 30 इंटू 3 इट इज 90. सो आपल्याला जे फायनल आउटपुट आहे ते 90 मिळत आहे. मग नेक्स्ट इज एन डायमेन्शनल. एन डायमेन्शन्स. प्रिंट df डॉट एन डिम. दोन डायमेन्शनल्स आहे आपल्या डेटा फ्रेम मध्ये. सो दॅट्स वाय इथं दोन डायमेन्शनल, कारण की जो डेटा आहे तो जास्त इंड इंटर रिलेटेड नाही, म्हणजे इंटर रिलेटेड आहे बट तो जास्त एकात एक नाही गुंतलेला. जस्ट आपल्याकडे दोन आपण डायमेन्शन्स क्रिएट केले, कारण की आपला जो डेटा आहे एक रो आणि एक कॉलम या थ्रू ऍक्सेस केला जाऊ शकतो. जर आपला डेटा असा असला की एक रो एक कॉलम आणि त्यात पण अजून जर आपण कशाने ऍक्सेस करत असलो तर मग असे जास्त 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 डायमेन्शन्स क्रिएट होत चालतात. मग आपण जो इथं हा डेटा आहे तो कॉलम्सने पण ऍक्सेस करू शकतो. तर मग आपण हे बघू की जस्ट लाईक सिरीज आपण इथं कॉलम्सने ऍक्सेस करू शकतो. आपण इथं कसं तिथं त्याची इंडेक्स स्पेसिफाय करत होतो की मला ह्या इंडेक्स मधला डेटा पाहिजे, तर मग इथं आपण त्याचा कॉलम डिफाईन करतो. इथं जसं की तुम्ही बघू शकता मी नेम डिफाईन केलंय, तर मग नेम df ऑफ नेम. तर मग मी df ऑफ नेम जेव्हा इथं मेन्शन करेल accessing data through columns, df of name. इथं जो डेटा आहे तो त्या फक्त पर्टिक्युलर एका कॉलमचा डेटा मिळाला. अजून पण आपण दुसरा पण मेन्शन करू शकतो, कॉमा एज आहे ना आपल्याकडं. इट इज एज. येस, डन. हो, तर मग जेव्हा आपल्याला मल्टिपल पॅरामीटर्स इथं यूज करायचे असतील तर मग ॲट दॅट टाइम आपल्याला इथं एक ॲरे प्रोव्हाइड करावा लागेल त्याचा, सॉरी लिस्ट. ओके, आता आपल्याला जो डेटा आहे तो मिळतोय नेम आणि एज. जेव्हा आपल्याला जो डेटा आहे तो पूर्ण नाही दाखवायचा, जितका आपल्याला पाहिजे तितकाच यूज करायचा. मग दॅट्स टाइम आपण यूज करतो की हीच पर्टिक्युलर कॉलम्स आहे जे आपल्याला बघायचे.
तर मग आपले जस्ट फक्त दोन कन्सेप्ट राहिले आहे की आयलॉक अँड लॉक हे दोन फंक्शन्स आहे. मग जेव्हा आपल्याला आपण यात डेटा ॲक्सेस करू शकतो तो आयलॉक आणि लॉक या दोन फंक्शन्सने. तर मग आपण इथं पण हा ॲक्सेस करूया. ॲक्सेसिंग डेटा थ्रू आयलॉक. आयलॉक डी प्रिंट df डॉट. ओके, हे पण जे दोन फंक्शन आहे आपण आयलॉक अँड लॉक हे वापरून जो डेटा आहे तो आपण ॲक्सेस करू शकतो. कमांड एंटर. मग इथं सेम आहे जसं की आपलं एक स्टार्टिंग इंडेक्स आणि एंडिंग इंडेक्स आपण इतकं ॲक्सेस करू शकतो की मला स्टार्ट इंडेक्स ही पाहिजे आणि इंडेक्स ही बघितले पाहिजे. थ्रू दॅट आपण जो डेटा आहे तो ॲक्सेस करू शकतो. तर मग आपल्याला जर मला फर्स्ट इंडेक्स सेकंड इंडेक्सचा डेटा पाहिजे तर मग मी तर सेकंड इंडेक्स एंटर केली. तर मग इथं फक्त नेम, एज अँड मार्क्स जर जो डेटा आहे तो सेपरेटली मला मिळून गेला. आणि जर मला इथं रेंज जरी पाहिजे की मला हा डेटा पाहिजे इतक्या इंडेक्सपासून तर मग तो पण मला मिळून देईल. तर मग आपण उद्या मोर मॅनिप्युलेशन ऑपरेशन्स बघूया यावर की आपण कसे कसे त्यात क्रिएट करू शकतो. तर मग यात सिरीज अँड डेटा फ्रेमचे पुढे मी काही डिफरन्स मेन्शन केलेले होते जे की मी ओव्हर द लेक्चर तुम्हाला ऑलरेडी सांगितले. तुम्ही जस्ट एकदा गो थ्रू करू शकता यात. आणि नमपाय अँड पांडाज हे पण मी तुम्हाला सांगितले. आणि यात जे काही रिअल लाईफ ॲप्लिकेशन्स आणि प्रॅक्टिसेस वगैरे मेन्शन केले. ओके, तर मग दॅट्स इट फॉर टुडेज लेक्चर. आपण